ये ले लो, ये ले लो। मुर्दाबाद मुर्दाबाद भारत शासन मुर्दाबाद 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 नीतीश राणे सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद नीतीश राणे के मंत्रीपद सरकार मुर्दाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 एकता जिंदाबाद 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 महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 नीतीश राणेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 नीतीश राणेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 नीतीश राणेचे मंत्रीपद रद्द झालेच पाहिजे नीतीश राणेचे मंत्रीपद रद्द झालेच पाहिजे बेताल वक्तव्य करणाऱ्या नीतीश राणेचे मंत्रीपद रद्द झालेच पाहिजे हरगुई काय सांगाल, काय आपण निदर्शन होतं आणि आपली काय मागणी आहे? आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटना व उज्जाप आमचे जे आहे उफाज असोसिएशन यांच्या माध्यमाने आज या जिल्हाधिकारी कार्यालयाला 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही निदर्शने केलेले आहेत। कारण की नितीश राणे मंत्री महोदयांनी जे परवाच्या दिवशी मुलाखत देताना अत्यंत घाणेरडे शब्द, अत्यंत व्यत्यय आणणारे शब्द, अत्यंत हेट स्पीचचे द्वेषपूर्ण असे त्यांनी अरबी मदरस्यांच्या बाबत वापरलेले आहेत। अक्कलकोयाच्या मदरस्याबाबत एक गुन्हा दाखल झाला आहे, त्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। परंतु त्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्या अक्कलकोयाच्या मदरस्याबाबत की त्या ठिकाणी यमनचा अतिरेकी 2016 पासून थांबलेला आहे, असे सगळे अतिरेकी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मदरसे त्या ठिकाणी सगळे अतिरेकी थांबलेले आहेत। आणि त्या अतिरेक्यांसाठी सर्च ऑपरेशन महाराष्ट्र सरकारने सुरू करून तेथील शस्त्रगोळा सगळा जमा करायला पाहिजे, तिथले अतिरेकी जमा करायला पाहिजे। ते राष्ट्रविरोधी कृत्य करतात असे अनेक प्रकारचे त्यांनी द्वेषयुक्त असे भाषण या ठिकाणी केलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही एकता संघटनेतर्फे त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। एवढंच नव्हे तर आम्ही काल जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन वैयक्तिकरित्या मी पोलीस तक्रार त्यांच्या विरोधात दाखल केलेली आहेत, परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी अर्ज म्हणून त्याला ट्रीट केलेला आहे। म्हणून आम्ही निदर्शनाद्वारे आज शासनाला, पोलीस अधीक्षकाला व जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 196, 197, 198, 298, 302 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। कारण की त्यांनी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे सांगितलं की अक्कलकोयाच्या त्या मदरस्यामध्ये एक हिंदू बांधव प्रोफेसर इंटरव्ह्यूला गेला असता त्याला चाकूने भोसकण्यात आलं। मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या मदरस्यामध्ये आजही 15,000 विद्यार्थ्यांपैकी 1250 विद्यार्थी हिंदू समाजाचे आहे आणि 25 शिक्षक हे हिंदू समाजाचे आहे। आपण त्यांचे पगारपत्रिकाही मी तुम्हाला देऊ शकतो। अशा प्रकारे त्यांनी हिंदू समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला की तिथे जर कोणी हिंदू समाज गेला तर त्याला ते चाकूने हल्ला करतात। वास्तविक पाहता त्याच्या वेगळी परिस्थिती आहे। अशा या मंत्री महोदयाने जी शपथ घेतली त्या शपथेचं उल्लंघन केलेलं आहे। म्हणून आमची आज मागणी आहे की त्यांच्या विरोधात त्वरित शासनाने कडक कारवाई करावी आणि त्यांची मंत्रिपदापासून हकालपट्टी करण्यात येईल।